समर्थ. आणि सकाळची गडबड स्वयंपाक वगैरे झालेला आहे, पण किचनची दुर्दशा होतं. ज्यावेळेस आपण स्वयंपाक सर्व करतो त्यावेळेस पसारा खूप होतं आणि आता खूप पसारा झालेला आहे, पण आवरायचं तर आहे कारण का स्वच्छता महत्त्वाची आहे. तर चला आवरूया. आणि पहिले बघू शकता खूप पसारा झालेला आहे. तर बघू शकता आता किचनवर चपाती हे तेव्हा आपण स्वयंपाक सगळं बनवल्याने खूप चिकट वगैरे सर्व असते आणि तसंच ठेवल्याने खूप घाण होते, परत मुंग्या वगैरे लागतात. तर हे सर्व पसारा हा आवरायचा आहे. सर्व घाणच घाण झालेलं आहे किचनची. तर हा आमचा रोजचा उद्योग असतो, रोजचंच काम आहे आम्हाला सर्व जिथल्या तिथं सर्व ठेवायचं. तर झालेलं आहे सर्वांचं चहा पाणी नाश्ता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, त्यामुळे हा पसारा सर्व आवरायचा आहे.
तर फायनली आता किचन माझा क्लीन झालेला आहे. सकाळची खूप गडबड असते, खूप पसारा असते, कारण का चहा, नाश्ता, जेवण, मग तो पसारा आपण ठेवल्यानंतर तसंच राहतं, पण तो वेळेस आवरल्यानंतर ओकेमध्ये होतं. तर हा आमचा परिसर आहे आणि इथे आम्ही पावटा, भेंडी, परत बरंच काय काय अशी भाजी लावली. कोथिंबीर लावली होती, पण ती आमची इथं कोंबड्या आहेत ना, त्यामुळे त्यांनी खाऊन टाकली. तर हे आंब्याची झाडं आम्ही लावली आहेत बघा. तर इकडे उगवून आलीत ती, कारण का आमची तर कसे आंब्याची झाडं पण आहेत ना, त्यामुळे आंबे खाल्ल्यानंतर कसं बाटे वगैरे टाकलीत, तर मग त्या उगवलीत झाडं आंब्याची. आणि हे रामफलीचं झाड आहे. तर पावटा वगैरे मी टोकला आहे. आणि ही पांढरं फुल असतं, तगारी काहीतरी बोलतात त्याला. तर हा इकडं आमचा गोठा आहे, ओपन गोठा. इथं सीताफळ पण लागले होते. तर पावसाळ्यात खूप सीताफळ वगैरे असतात. तर हा सर्व पसारा, इथं खूप भाजी वगैरे लावली होती, पण ती काही कोंबड्यांनी व्यवस्थित ठेवल्या न मुले ते सर्व असं हे झालं. तरीही उगवून आलेली आहेत. हे भेंडी आहेत, ब्राह्मणी भेंडी, आणि टॅमॅटोचं झाड वगैरे आहेत. भाजी बऱ्यापैकी आले उगवून. तर बघूया आता कधी त्याचा स्वाद घ्यायचं. तर छोटी छोटी उगवून आली. तिकडे बघा दोडका पण आहे, दोडका पण आला आहे त्याला आता. आणि हा आमचा अर्जुन आत्ता आणलेला आहे. कसा वाटला ब्लॉग हा माझा नक्की सांगा. ओन्ली पसारा, पण तो कसा आवरायचा हे आपल्या हातात असते. तर कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. चला तर बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.